Hello students, welcome to Saish coaching classes, and today we are going to learn our subject history and political science, chapter number 3, applied history, part number 2. In previous video, in part 1, we learn about what is applied history. Okay, after that we are also discuss, that is misgivings about the history, then also learn importance and knowledge of and study of history, then how applied history and research is developed in a various field and how they are related, okay, with the various field, and this applied history how they are related with each other, that also learn in a previous video, and also learn about the applied history and our present. Okay, means today how we are dependent on that applied history, and whatever we have today we are survive that, how they becomes or how they getting from the applied history, that also we learn, and also we learn about the uses of the applied history. In this part number 2 we will discuss, that is a management of cultural and natural heritage. Okay, and also learn about the affiliated professional fields using this applied history. बरोबर आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण व्हॉट यू मीन बाय अप्लाइड हिस्ट्री याचा अभ्यास केला होता. बरोबर आहे. त्याचबरोबर मिसगिविंग्स अबाउट द हिस्ट्री हे देखील पाहिलं होतं. इम्पॉर्टन्स आणि नॉलेज अँड स्टडी ऑफ हिस्ट्री त्याचा देखील आपण अभ्यास केला होता. आणि रिलेशन कसं आहे अप्लाइड हिस्ट्रीचं आणि रिसर्च वेगवेगळ्या फील्डमध्ये हे देखील आपण अभ्यासलं होतं. आणि अप्लाइड हिस्ट्री आणि आज आपण प्रेझेंट कशा पद्धतीने डिपेंडिंग आहे हे देखील पाहिलं होतं. आणि युजेस ऑफ अप्लाइड हिस्ट्री हे देखील पाहिलं होतं. नाव या पार्टमध्ये आपण आज लर्न करणार आहोत मॅनेजमेंट ऑफ कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज. म्हणजे ऑलरेडी वी नो की आपलं नॅचरल आणि कल्चरल हेरिटेज आपल्याला लाभलेलं आहे. आपल्या इंडिया ह्या कंट्रीला खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे हेरिटेज लाभलेले आहेत. पण त्याचं मॅनेजमेंट ह्या अप्लाइड हिस्ट्रीच्या माध्यमातून कसं केलं जातं याचा स्टडी आपल्याला इथे करायचा आहे. ओके, so let's learn about the next topic, that is management of cultural and natural heritage. Now what do you mean by cultural heritage? Okay, पहा इकडे, what do you mean by that cultural heritage? Okay, I hope you can visible this. Okay, so कल्चरल हेरिटेज मीन्स ह्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो सांस्कृतिक वारसा असं आपण म्हणू शकतो. बरोबर की नाही. सो इट इज इन द फॉर्म ऑफ ह्युमन क्रिएशन. आणि हे कसं आहे तर ह्युमन क्रिएशन आहे, म्हणजे मानवाने निर्माण केलेलं आहे. इट इज ऑफ टू टाईप्स, दॅट इज अ टँजिएबल अँड इनटँजिएबल. म्हणजे याचा मराठीमध्ये अर्थ काय पाहायला गेला तर मूर्त स्वरूप आणि अमूर्त स्वरूप. बरोबर आहे. मूर्त टँजिएबल आणि इनटँजिएबल म्हणजे नेमकं काय की टँजिएबल म्हणजे मानवाने स्वतः त्याच्यामध्ये एफर्ट्स घेतलेत, आणि इनटँजिएबल म्हणजे त्याच्यामध्ये मानवाचे एफर्ट्स इन्क्लुडिंग त्या नॅचरल रिसोर्सेसच्या पद्धतीने आहेत असं आपण इथे म्हणू शकतो. नाव व्हॉट यू मीन बाय टँजिएबल कल्चरल हेरिटेज, लेट्स लर्न अबाउट दिस. सो दिस इज अ टाईप ऑफ कल्चरल हेरिटेज includes ancient sites, buildings and what artifacts, manuscripts and स्क्ल्प्चर्स अँड पेंटिंग एट्सेट्रा. जर तुम्ही आता ह्याचा जर तुमचा विचार करायला गेलात, बरोबर आहे, तर टँजिएबल कल्चरलमध्ये काय काय गोष्टी येतात तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्व म्हणजे एनिशियंट साईट. एनिशियंट साईट म्हणजे प्राचीन स्थळं येतात. बिल्डिंग्स म्हणजे आपण ऐतिहासिक भाषेमध्ये बिल्डिंग्सचा अर्थ इथे इमारत न घेता आपण वास्तू म्हणून घेऊ शकतो. आर्टिफॅक्ट्स म्हणजे वस्तू म्हणू शकतो. मॅन्युस्क्रिप्ट म्हणजे हस्तलिखित असं आपण मराठीत त्याचा अर्थ घेऊ शकतो. स्क्ल्प्चर्स म्हणजे काय तर शिल्प म्हणू शकतो. आणि पेंटिंग्स म्हणजे चित्र. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर टँजिएबल कल्चरल हेरिटेजमध्ये आपण म्हणजे त्याचा आपण काय केलं तर त्याचे भाग केले, तर ह्या सगळ्या गोष्टी टँजिएबल कल्चरल हेरिटेजमध्ये येतात. व्हॉट अबाउट द इनटँजिएबल कल्चरल हेरिटेज? ओके, सो ह्यामध्ये काय काय गोष्टी मोडतात पहा बरं. दिस टाईप ऑफ अ कल्चरल हेरिटेज इन्क्लूड्स व्हॉट दे इन्क्लूड्स द फॉलोइंग थिंग्स. नंबर 1 ओरल ट्रॅडिशन्स. ओके, अँड देअर लँग्वेज. म्हणजेच काय तर आपण ओरल ट्रॅडिशन म्हणजे आपल्या मुखातून तोंडातून बोलल्या गेलेल्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे, गाणी
आणि वेगवेगळ्या आणि त्यांची भाषा देखील. ट्रॅडिशनल नॉलेज म्हणजेच काय तर पारंपरिक ज्ञान असा आपण इथे मराठीत अर्थ घेऊ शकतो. सोशल कस्टम्स अँड रिच्युअल्स ऑफ द सेलिब्रेटिंग फेस्टिवल. ओके. स्टायलिंग ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, बरोबर आहे. म्हणजे स्टाईल्स म्हणजे काय की आर्ट्स परफॉर्म करण्याची प्रत्येकाची एक वेगवेगळी कला असते, म्हणजे एक पद्धत असते. सर्टन ट्रॅडिशनल स्किल्स, बरोबर आहे, पारंपरिक काही कौशल्य आहेत. अँड कम्युनिटीज ग्रुप्स हू रिप्रेझेंट सच ट्रॅडिशन कस्टम्स अँड स्किल, म्हणजेच ही कौशल्य आणि पद्धती अस्तित्वात करणारे किंवा अस्तित्वात असणारे काही गट आणि समूह असं आपण म्हणू शकतो. नाउ व्हॉट यू मीन बाय नॅचरल हेरिटेज? यू नो व्हेरी वेल, नॅचरल हेरिटेज म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेल्या ह्या वारसा वास्तू आहेत हे आपण इथे पाहू शकतो. आणि ऑलरेडी माझ्या मते आपण इंग्लिशमध्ये देखील हा धडा पाहिला होता, तुम्हाला शिकवला गेला आहे की इंग्रजी माध्यमाला आय डोंट नो, बट आता रिसेंटलीच आपण पाहिला आहे इंग्लिश लँग्वेजमध्ये. सो नॅचरल हेरिटेज, द कन्सेप्ट ऑफ नॅचरल हेरिटेज गिव्स इम्पॉर्टन्स टू द थॉट ऑफ द बायोडायव्हर्सिटी इन्क्लूड्स द फॉलोइंग थिंग्स. मग आता काय झालेलं आहे की ही जी कल्चरल आणि नॅचरल जे हेरिटेज आहेत यांना हे आता काय होत चालेत की यांना काय की जैवविविधतेमुळे एक वेगळंच महत्त्व निर्माण झालेलं आहे, बरोबर आहे. मग आता काय आहे ह्याच्यामध्ये बघा बघू. फाउना, फ्लोरा, इकॉलॉजी, ओके, अँड जॉमेट्रिक कॅरेक्टरिस्टिक विच इज अ कल्चरल फॉर सस्टेनिंग द फ्लोरा अँड फाउना ऑफ अ पर्टिक्युलर रिजन, बरोबर की नाही. मग आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये फाउना, फ्लोरा, इकॉलॉजी हे सगळे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला इथे पाहायला मिळतात. इट इज एसेन्शियल फॉर द बेनिफिट ऑफ द फ्युचर्स जनरेशन्स to preserve our heritage. UNESCO, the global organization, has the objective of promoting the cultural and natural heritage. On the basis of these directives, list of sites and traditional are declared as World Heritage. The list of UNESCO World Natural Heritage now includes Western Ghats, the कास पठार प्लॅट्यू, ओके, क्लास प्लॅट्यू इथे मराठीमध्ये आपण कास पठार म्हणतो. क्लास प्लॅट्यू इज द डिस्ट्रिक्ट सातारा इज ऑल्सो द पार्ट ऑफ वेस्टर्न घाट्स, ओके. आणि दिस आर द व्हेरियस काइंड ऑफ दी, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या लिस्ट इथे दिलेल्या आहेत. आता ऑलरेडी आपण त्या लेसनमध्ये पण पाहिलं की युनेस्को ही जागतिक संघटना आहे आणि त्यांनी आपल्या भारतामध्ये जागतिक वारसामध्ये यादीत काही समाविष्ट केलेल्या गोष्टी आहेत. त्या सगळ्या गोष्टींची यादी आपल्याला त्यांनी इथं दिलेली आहे आणि त्या यादीमध्ये काय केलेलं आहे तर या सगळ्या गोष्टींची नमूद, म्हणजे सगळ्यांनी त्याचे नमूद, म्हणजे एक लिस्टच बनवली. आणि हे संपूर्ण ही यादी काय आहे की तुम्हाला पेपरला देखील विचारली जाऊ शकते. ही लिस्ट पेपरला विचारू शकतात म्हणजे MCQs टाईपच्यामध्ये. आणि यामध्ये महाराष्ट्रामध्ये एक जे काही पश्चिम घाट आहे त्या पश्चिम घाट रांगांमधील सातारा जिल्ह्यातील कास पठाराचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे. हे सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे आपल्याला, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रातला सातारा जिल्ह्यातील एक कास पठार हे देखील जागतिक यादीमध्ये, जागतिक वारसाच्या यादीमध्ये समाविष्ट झाला. म्हणजे किती आपलं भाग्य आहे हे आपल्याला पाहायला लागेल, बरोबर आहे. चला तर आपण ही लिस्ट लगेच वन शॉटमध्ये पाहून घेऊया. The Indian traditional declared as a oral and intangible heritage. 2001 Kotiyattam Sanskrit Theatre Kerala. The 2003 the tradition of Vedic chanting. 2005 Ram Leela, the traditional performance of the Ramayana in Uttar Pradesh. 2009 Ramayana religious festival and ritual theatre of the Garhwal Himalayas. 2010 Kalbelia folk song of a dance of Rajasthan. Chhau dance, a tradition from the Eastern India in 2010. In 2010 Mudiyech, a ritual theatre of Kerala. 2012 the Buddhist chanting of Ladakh, recitations of a sacred Buddhist text in the Trans-Himalayas and Ladakh region and Jammu and Kashmir. 2013 Sanskritna, a ritual singing, a drumming and a dancing of Manipur. 2014 traditional craft of making utensil of brass and copper among the theatres of Jandilaha Guru, Punjab. 2016 yoga, then World Cultural Heritage Site India. 1983 Agra Fort. 83 Ajanta Caves. 83 Verul, that is Ellora Caves. Then 83 Taj Mahal. 1984 group of monuments at Mahabalipuram. 1984 Sun Temple, Konark, okay. Then 1986 churches and convents of Goa.
1986 Fatehpur, okay, Sikri. 1886 group of monuments at Hampi. 86 a Khajuraho group of monuments, and 87 Elephanta caves, okay. Then the next one is that 87 Great Living Chola temples. 2014 Gangai Kodacholarampuram, Brideshwar and Airataveshwar at Darasuram. 1987 group of monuments at Pattadakals, okay. Buddhist monuments at Sanchi in 1989. 1993 the Humayun's tomb, Delhi. Then Qutub Minar and its monuments at Delhi in 1993. In 1999 Mountain Railways of India, that is in that Darjeeling Himalayas Railway, Nilagiri Mountain Railway and the Kalaka Shimla Railway. In 2002 Mahabodhi Temple Complex at Bodh Gaya, okay. Then 2003 Rock Shelter at Bhimbetka. 2004 Champaner Pavgad Archaeological Park, okay. 2004 Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai. 2007 Red Fort Complex Delhi. 2010 the Jantar Mantar Jaipur. 2013 Hill Forts of Rajasthan. 2014 okay Rani Ki Vav, the Queen's Stepwell at Patan, Gujarat, okay. 2016 the archaeological site of Nalanda Mahavira Nalanda University at Nalanda, Bihar. 2016 the capital complex at Chandigarh, and 2017 Ahmedabad, the historical city. See how many, this is the list is given by the UNESCO, आणि हे सगळं आपल्याला आपल्या जागतिक म्हणजे वर्ल्ड हेरिटेज मध्ये आपण हे पाहतोय, ह्याच्या लिस्टमध्ये आपण पाहतोय. ह्याच्यामधून तुम्हाला प्रश्न येऊ शकतात, सो तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे, ओके. नाउ वर्ल्ड नॅचरल हेरिटेज साइट 1985 काझीरंगा नॅशनल पार्क. 85 केओलो डेओ नॅशनल पार्क. मानस वाइल्ड लाइफ सैनिटरी, ओके. 1987 सुंदरबन नॅशनल पार्क. 88 that is Nanda Devi and Valley of, okay. 2005 Flowers National Parks. Western Ghats in 2012. 2014 Great Himalaya National Park Conservation Area, and mixed 2060 Khangchenzonia National Park. So this is a Kailas Temple, Verul, okay. So see here, cultural and a natural heritage management is one of the main aspect, okay, of applied history. बरोबर आहे. जर तुम्ही आता जर पाहिलं की कल्चरल म्हणजे सांस्कृतिक आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिक वारसा म्हणजे ह्याचं व्यवस्थापन हे कशाचा एक भाग आहे, अप्लाइड हिस्ट्रीचा, मॅनेजमेंटचा हा जो भाग आहे तो अप्लाइड हिस्ट्रीचाच एक पार्ट आहे असं आपण म्हणतो. द वर्क ऑफ द कन्व्हर्सेशन अँड प्रिझर्वेशन्स ऑफ द कल्चरल हेरिटेज फॉल्स अंडर द ज्युरिडिक्शन्स ऑफ द आर्कोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया अँड इंडिया स्टेट डिपार्टमेंट ऑफ आर्कोलॉजी. आय होप यू अंडरस्टूड की हा इंडियाचा एक त्यासाठी त्यांनी सेपरेट डिपार्टमेंट बनवलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ आर्कोलॉजी. Beside INTAC, that is INTAC means Indian National Trust for Art and Cultural Heritage, its activity working in the field, the work of conservation and preservation of cultural and natural heritage require participation of expert from a various field, okay. They need to be the duly aware of the cultural, social and political histories of the heritage site. Principle of the applied history are the useful in creating the awareness among them. Thus, I hope ह्याच्यामध्ये काही एक्सप्लेनेशनची गरज नाही, कारण भारतामध्ये एक वेगळा डिपार्टमेंट केला आहे, ते कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेतात ती इथे त्यांनी एक्सप्लेन केलं आहे, आणि त्यांचे प्रिन्सिपल्स काय आहेत ते इथे आपल्याला त्यांनी एक्सप्लेन केले. सगळ्यात नंबर 1 प्रिन्सिपल, द ऑपरेशन नेसेसरी फॉर द कन्झर्वेशन, preservations and development of the heritage site can be handled without causing any charge its original state. बरोबर आहे. नंबर 2, the local social structure and the psychology of the local people, challenges faced by them in the present situation and their expectation can be surveyed in details. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने याचं जतन आणि संवर्धन केलं जातं आहे, आणि अशा पद्धतीने काय करतायत की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये
विशेष तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग केला जातो, समाजसेवी कार्यकर्ते जनताही त्याच्यामध्ये हातभार लावतात आणि ह्या सगळ्या गोष्टी इथं जपल्या जात आहेत आणि कशा पद्धतीने ते कशा पद्धतीने करतायत ह्याचे काही प्रिन्सिपल्स त्यांनी दिलेत. हे प्रिन्सिपल आपल्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ड्यू प्रिकॉशन्स कॅन बी टेकन टू अवॉइड द हंटिंग सेंटिमेंट्स ऑफ द लोकल people while completing the project of conservation, prevention and development of heritage site. समजा त्या वारशाचं जतन संवर्धन करायचं असेल किंवा काही अजून डेव्हलपमेंट करायची असेल तर तिथे राहणाऱ्या काही लोकांच्या भावनिक धार्मिक भावना दुखावल्या जात नाही याचीही काळजी याच्यामध्ये घेतली जाते. हा एक महत्त्वाचा प्रिन्सिपल तिकडे आहे. पार्टिसिपेशन्स ऑफ द लोकल पीपल इन द प्रोजेक्ट कॅन बी फॅसिलिटेड. आणि तिथे जे राहणारे जे स्थानिक लोक आहेत त्यांना ह्या प्रकल्पामध्ये त्यांचा सहभाग करून घेतला जातो. हा एक महत्त्वाचा प्रिन्सिपल तिकडे आहे. बरोबर आहे. सिस्टमॅटिक प्लॅन कॅन बी डिझाईन टू एम्प्लॉय द लोकल स्किल इन क्रिएटिव्ह वेज अँड टू क्रिएट अ बेटर ऑपॉर्च्युनिटी ऑफ लाईव्हलीहूड. ओके. आणि त्याचबरोबर जे ट्रॅडिशनल पद्धतीने जे काही आलेले आहेत त्यांचे स्किल्स म्हणा, बरोबर आहे, कौशल्य म्हणा, आणि अशा ह्या स्किल्सला काय मिळावा, क्रिएटिव्हिटी मिळावी, चालना मिळावी यासाठी काय केलं जातं, नियोजन केलं जातं. आय होप यू आर अंडरस्टूड व्हेरी वेल दिस पॉईंट. ओके. नाव द लास्ट पॉईंट दॅट इज अ ॲफिलेटेड प्रोफेशनल फील्ड. ओके. म्हणजे याच्याशी ह्या आपल्या अप्लाइड हिस्ट्रीशी हे जे काही व्यावसायिक क्षेत्र उपलब्ध आहेत ती कोणती. तर नॉलेज ऑफ हिस्ट्री can be supportive in the decision, okay, making with the regards to respective legal provision and public policies in the following field. म्हणजे आता ह्या अप्लाइड हिस्ट्रीचा ह्या प्रोफेशनल फील्डशी संबंध आल्यानंतर ह्या प्रोफेशनल क्षेत्रांशी म्हणजे व्यावसायिक क्षेत्रांशी संबंध आल्याच्यानंतर त्याला काही ठराविक असे क्षेत्र त्याच्याशी जोडले गेलेत. कोणाशी, अप्लाइड हिस्ट्रीची. ती कोणती, ते म्युझियम अँड आर्चिव्हिज. ओके. म्हणजे अभिलेखागार आपण आर्चिव्हिजला म्हणतो आणि म्युझियम म्हणजे संग्रहालय असं आपण मराठीमध्ये म्हणतो. प्रिझर्वेशन अँड कन्झर्वेशन ऑफ हिस्टॉरिकल साईट. बरोबर आहे. ऐतिहासिक स्थळांचं काय करायचं, आपण जतन केलं पाहिजे, संवर्धन केलं पाहिजे. टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी. बरोबर आहे. पर्यटनाला जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. एंटरटेनमेंट अँड मास मीडिया, मनोरंजन आणि संपर्क साधने यालाही जास्त वाव दिला पाहिजे. Do you know the earliest museum 6th century BCE? The world was discovered during the excavations at the city of Ur in the Mesopotamia. बरोबर आहे. सो आता इथे काय झालं की मेसोपोटेमियामध्ये ऊर येथे जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय सापडले. द excavations were conducted by the Sir Leonard Woolley 1920 to 1933. This museum was built by the Princess Mesopotamia. Her name was Inigalji and she herself was the curator of the museum. ओके. आणि ह्याचा शोध ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड उली यांनी लावला आणि मेसोपोटेमियाची राजकन्या ॲनी गॉल्डी जी होती ना, ॲनी गॉल्डी ओके, हिने बांधलं होतं. आणि ती काय करत होती, त्याचं म्हणजे तिथे ती स्वतः काय होती, एक क्युरेटर म्हणून काम करत होती. द नॉर्थ वे फीचर ऑफ दॅट म्युझियम इज द क्ले टॅबलेट्स. ओके. इन्स्क्राईब्ड विथ द डिस्क्रिप्शन ऑफ द एक्झिबिटेड आर्ट फेअर. ओके. आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी तिथे आपण पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर मातीच्या वाटिका म्हणजे वाट्या अशा पद्धतीने बनवलेल्या आहे. ह्या संग्रहाचं वैशिष्ट्य आहे. अगेन दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज अ इंडियन म्युझियम कोलकाता. दिस इज अ वन काइंड आपला एक ऐतिहासिक वास्तू आहे. द इंडियन म्युझियम ॲट द कोलकाता वॉज फाउंडेड बाय द एशियाटिक सोसायटी 1914 CE. Nathaniel Wallich, a Danish botanist, was the founder and the first curator of the museum. ओके. तर डॅनिशचा डेन्मार्कचा एक बॉटॅनिकल म्हणजे वनस्पती शास्त्रज्ञ होता नॅथनियल वॉलिक याने कोलकात्याला ह्याची स्थापना केली होती. ओके. द फोटोग्राफ ऑफ द म्युझियम सीन हिअर इज डेटेड टू 1905. द म्युझियम हॅज 3 मेन डिपार्टमेंट्स. 3 महत्त्वाचे विभाग आहेत. आर्ट, आर्किओलॉजी अँड अँथ्रोपोलॉजी म्हणजे कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 2 विभाग आहेत. अदर ॲफिलिएटेड डिपार्टमेंट आर कन्झर्वेशन, पब्लिकेशन, फोटोग्राफी, एक्झिबिशन, प्रेझेंटेशन, मॉडेल मेकिंग, ट्रेनिंग, लायब्ररी अँड सिक्युरिटी अल्सो.
आणि त्याच्याबरोबरच काय काय तिथे आहे अजून आपल्या इंडियन म्युझियममध्ये, तर जुनी कागदपत्राचं एक डिपार्टमेंट आहे, जुन्या चित्रपटांचं दस्तऐवज जतन करून ठेवण्याचं एक तिथे एक ठिकाण म्हणून आपण त्याला पाहतो. तर तिथे असे बरेचसे आपले डिपार्टमेंट तिथे त्यांनी आपल्यासाठी काय करून ठेवलेत की करून ठेवलेले आहेत. So every field mentioned here required expert personnel with a specialized skill. Okay, for example, architecture, engineers, historians, archaeologists, museum curators, sociologists, archive management professional, legal experts, skilled photographer, etc. Of course, this is just of the representative list. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींना आपल्याला काहीतरी काय पाहिजे की चांगल्या पद्धतीने त्याचं प्रिव्हेन्शन करायला पाहिजे, कन्झर्वेशन करायला पाहिजे, म्हणून एवढ्या फील्ड ते डेव्हलप झाल्या. बघा कोणत्या कोणत्या, आर्किटेक्ट पाहिजे, इंजिनियर, हिस्टोरियन, ह्या एवढ्या सगळ्या फील्ड तिथे डेव्हलप झाल्या. ऑफकोर्स दिस इज अ जस्ट ऑफ द रिप्रेझेंटेटिव्ह लिस्ट. द हेल्प ऑफ द एक्सपर्ट फ्रॉम मेनी मोर फील्ड्स इज रिक्वायर्ड. याच्या व्यतिरिक्त अजूनही बऱ्याच गोष्टींची क्षेत्रांची गरज लागत असणार आहे. दिस एक्सपर्ट्स नीड टू हॅव ॲडक्वेट नॉलेज ऑफ द एनिशियंट साईट, द हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द स्ट्रक्चरल रिमेन्स अँड आर्टिफॅक्ट्स, प्रोजेक्ट्स इन द फील्ड ऑफ द applied history can create a various opportunities for this professional. आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या ह्या प्रोफेशनल ह्या सगळ्या ज्या व्यावसायिक क्षेत्रांशी निगडीत घटना आहेत ह्या सगळ्यांची आज गरज लागणार आहे ह्या सगळ्या संवर्धन करण्यासाठी. त्यामुळे या क्षेत्रांचाही तिथे झपाट्याने विकास होत चाललेला आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे फील्ड आपल्या भारतात पण त्याला आता काय झालेलं आहे, प्राधान्य देत असल्या कारणामुळे व्यवसायाच्या संधी, नोकरीच्या संधी पण इथे त्याच्यामुळे उपलब्ध झालेल्या आहेत. सो इन दिस लेसन वी लर्न अबाउट द रोल ऑफ अप्लाइड हिस्ट्री. मग अशा पद्धतीने आपण ह्या लेसनमध्ये काय केलं की अप्लाइड हिस्ट्रीचा आपल्या ह्या पब्लिक ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसा सहभाग करून घेतो आपण आणि हा किती महत्त्वाचा आहे हे देखील इथे आपण पाहिलं. इन पब्लिक ट्रेनिंग प्रोग्राम फॉर अंडरस्टँडिंग द इम्पॉर्टन्स ऑफ हिस्ट्री, for creating social awareness regarding the conservation, preservations of our cultural and natural heritage, using knowledge of history for this purpose to enhance the professional skills of people and to develop the industrial commercial field and to carry out a preparatory work and plan for effective implementation of heritage project, etc. It is essential to avoid vandalizing of historic and public places and to ensure that they are preserved for the benefit of the future. ओके, सो अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे तर इथे या सगळ्या गोष्टींचा काय पाहिजे आपल्याला की वास्तूंचं जतन करण्यासाठी काही कर्मचारी वर्ग लागणार आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टींचा आपण कशा पद्धतीने इथे वापर करून वेगवेगळ्या ज्या व्यवसायाच्या संधी निर्माण झाल्या आहेत, नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत, याही गोष्टींचा इथे आपण अभ्यास केला. ओके, जस्ट अ मिनिट. ह्याही गोष्टीचा इथे आपण चांगल्या रीतीने अभ्यास केला आणि हे अप्लाइड हिस्ट्री आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे हे देखील आपण इथे जाणून घेतलेलं आहे. आणि आय होप की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या रीतीने समजल्या असतील. आणि त्याचबरोबर ह्या अप्लाइड हिस्ट्रीच्यामुळे आता जवळजवळ किती पद्धतीच्या नोकऱ्या देखील उपलब्ध झालेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टींचा अप्लाइड हिस्ट्रीच्या माध्यमातून आपल्या बिझनेसचा त्याचबरोबर नोकरी धंद्याचा प्रश्न कसा आपण इथे सोडवू शकतो हे देखील ह्या गोष्टीचाही आपण इथे अभ्यास केला. आणि अशा रीतीने हे अप्लाइड हिस्ट्री कशा रीतीने आपल्या बिझनेससाठी आणि त्याचबरोबर जॉबसाठी हेल्पफुल आहे याही गोष्टीचा आपण ह्या लेसनमध्ये आपण स्टडी केला. आणि आय होप सो की तुम्हाला पार्ट 1 आणि पार्ट 2 हे चांगल्या रीतीने समजलं असेल. आणि वाय अप्लाइड हिस्ट्री इज इम्पॉर्टंट इन आवर today's life, that also we learn in this topic. I hope everybody understood this lesson very well and thank you for watching this video. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि आपल्या मित्रांसोबत देखील आपल्या चॅनलला शेअर करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.